कधीकधी जीवनाच्या प्रवासात आपण एका अशा वळणावर येतो जिथे प्रत्येक पाऊल अनिश्चित असतं, पण प्रत्येक श्वास आशेने भरलेला असतो. काही कहाण्या साध्या दिसतात, पण त्यांच्यामध्ये दडलेलं संघर्ष, त्याग आणि अविरत धैर्य आपल्या मनाला प्रभावित करतो. ही कहाणी आहे एका साध्या स्त्रीची, जिचा प्रवास साधा नव्हता, पण मेहनतीने आणि कर्तृत्वाने तो खास बनला. नमस्कार, माझं नाव दीप्ती दीपक पेनकरकर. मी नेहरू पोस्ट ऑफिसमध्ये काम करते. पोस्टमॅनची ड्युटी 8ची आहे. 8च्या इथे जे आमच्या बॅगा येतात त्या ओपनिंग होऊन जे लेटर स्कॅन करून आम्हाला शॉर्टिंग केल्यानंतर आम्ही पोस्टमॅन आमचा सगळा ग्रुप आम्ही जाऊन ते सगळं आपापल्या एरियातलं आपापल्या वाईज आपण ते लेटर घेऊन आणि त्याच्यामध्ये आपलं चुकून दुसऱ्या एरियातलं आलं काय आलं आपण त्यांना त्यांचं देऊन आपल्या एरियातलं आपलं लेटर घेऊन आणि लेटर कधी 20, 25, 40, 50 असं लेटरला त्याचं हे नसतं, टार्गेट नसतं की किती येतील. एक 10, 12 येतो, कधी कधी 20, 25, 100ही येतं. त्या टार्गेट असं नसतं की तुम्हाला जर्नली एवढेच येतील तेवढेच येतील, त्याचं हे नसतं. आज मला जर्नली 32 लेटर होते, उद्या मला त्याचे 40 असतील, पुढे मला 200 असतील, काही सांगू शकत नाही. दीप्ती पेंडकरकर ह्या नवी मुंबईमधील पहिल्या यशस्वी पोस्ट वुमन म्हणून ओळखल्या जातात. पण पोस्ट वुमन होणं हे त्यांचं स्वप्न नव्हतं. त्यांना आपल्या आयुष्याकडून सुखी संसाराची अपेक्षा होती. पण लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात एक असं वळण आलं आणि आयुष्याचा खडतर प्रवास सुरू झाला, ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. माझ्या लग्नाच्या नंतर आयुष्य भरपूर चांगलं होतं, व्यवस्थित छान माणूसही मला व्यवस्थित हँडल सेटल करणारा होता. त्यामुळे मला काही असं प्रॉब्लेम वाटलं नाही किंवा मला काही त्याचं फील वाटलं नाही की मी लग्न असं काहीच नाही वाटलं. पण 2007मध्ये याच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला, ऑन द स्पॉट झाला. आता आपलं कसं काय करायचं, कसं या मुलांना काय करायचं, कसं आपण शिक्षण पाणी त्यांचं खर्च त्यांचं कसं करायचं. मग त्याच्या विचाराने नंतर मग असं की मी एक ठिकाणी अशी काम करायला लागली, घरकाम मुलं सांभाळत आहे. नंतर असं एकाने मला सांगितलं मग की तुम्ही मातोश्री आयुर्वेदिकमध्ये. मग मी तिथे 1-1.5 वर्ष काम करत होती. मग मला असं तिथे 3,000 मला पगार होता. त्या 3,000मध्ये मुलांचं कसं काय आपलं शाळा शिक्षण कसं करायचं, त्यांना क्लास किंवा त्यांचं खाणं पिणं आपलं जनरल नॉलेज कसं काय त्यांना पुढे स्ट्रगल, कारण 3,000 काय आपलं होईल कसं काय. मग ते कसं तिथे राहून मग मी थोडं आपलं दुसऱ्या MPCMमध्ये तिथे 5,000. पण असं कारण मी ते प्रयत्न करत होती की आपल्याला त्यांची शिक्षण नसल्यामुळे आपल्याला काय झालं, आज शिक्षण नसल्यामुळे आपल्याला काय झालं, आज आपलं करिअर हे लाईफ. पण ते प्रयत्न करूनही मी मुलांच्या बरोबर आज त्याच्याबरोबर मी 10वी देऊन मला त्या पोस्टामध्ये मला जॉब लागला. त्या वयात जे व्हायला नाही पाहिजे होतं त्या वयात होऊन मी आज जे करिअर केलं ते जी मुलांना स्ट्रगल करून आज जे वयात आपल्याला सुखदुःख पाहिजे की आपण त्याच्यात मुलांना आपल्या सोबती जर आपल्याला आधीच मध्ये टाकून आपल्या गेल्यामुळे आपल्याला ते काय फील होतं, त्या फील्डमधून मी आज करिअर की ते मुलांकडे बघून मी सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी विझले सुखाचे दिवे. तिची गोष्ट ही केवळ संघर्षाची गोष्ट नाही, तर प्रेम काय काय करू शकतं ह्याचं जिवंत उदाहरण आहे. आईची मुलांशी असलेली माया, स्त्रीचं शांत धैर्य आणि पत्नीचं धाडस. शेवटी ती उभी आहे फक्त पोस्ट वुमन, आई किंवा विधवा म्हणून नाही, तर अशा प्रत्येक स्त्रीची प्रतीक म्हणून जिचे आयुष्य कुटुंबासाठी, सन्मानासाठी आणि जगात आपली जागा मिळवण्यासाठी असतं. तिचा प्रवास आपल्याला हे शिकवतं की कितीही अवघड वाट असली तरी धैर्य आणि प्रेम नेहमीच आपल्याला पुढे नेऊ शकतो. जळत्या भुई माळरानी हरली पुरी जिंदगानी.